परत एकदा सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज होते स्पोर्ट डे. आता स्पोर्ट डे ॲन्युअल डे चालू झाली आहे आणि त्यातच होता अनुश्रीचा स्पोर्ट डे. आम्ही गेलो तिथे, मस्त स्पोर्ट डे सेलिब्रेट होता. पण दादा अतिशय नटखट आणि भयानक असा मस्तीखोर. प्रत्येक वेळेस दिदीकडे पळून जायचा, अनुश्रीकडे पळून जायचा आणि तिला छेडून यायचा. त्याला आवराव तरी किती, प्रत्येक स्टाफही त्याला उचलून उचलून आणत होते. त्यातच तिचे इव्हेंट चालू आणि ह्या साहेबांची नटखटपणा चालू. ती बनली होती सिनियर KGची रिप्रेझेंटेटिव्ह, कारण की तेवढी शार्प आणि हुशारी आहे माझी मुलगी. ऑफकोर्स असणारच, मुलगी कोणाची, माझी आहे. आता अनुश्री प्रत्येक गोष्टीतच टॅलेंटेड आहे. तिला गिफ्ट्स तर भेटतच असतं बड्डेला, त्याचप्रमाणे ती प्रत्येक वेळेस प्राईज ही अभ्यासामध्ये आणत असते. सो हा झाला तिचा एकदम पार्ट. बट ती आज बनली होती सिनियर KGची रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्यातच हे बघा चाललं नटखट पूर्ण ग्राउंडमध्ये तिची मस्तीखोर करायला. आता ह्या पोराला आवरू तसं कसं आवरू, काही तुमच्याकडे आयडिया असेल तर नक्कीच सांगा. मस्ती म्हणजे याच्या पूर्ण नटखटपणा भरलेलाच याच्यामध्ये कृष्णासारखा. आणि त्यातच तिथल्या मुलांनाही छेड, आसपास मॅडमलाही छेड, तिलाही जाऊन भेटू नये. हे बघा चालू झालं आमच्या साहेबांचंच परत काम. ह्याला कायच करावं कळाना. त्यातच रनिंग होती आणि रनिंगमध्ये आली माझी मुलगी फर्स्ट. हो, तोही मोमेंट मी कॅप्चर केला. त्या कॅप्चर करता करता मध्ये यालाही हँडल करायचं. तुमच्या घरात आहे का असे दोन नटखट कोणी? नक्कीच कमेंट बॉक्स करा, कारण की माझा पूर्ण दिवस ह्या दोघांच्या नटखटपणामध्येच जातो. सगळ्यात जास्त म्हणजे आमचा दाद्या, त्याला आवरून आवरून माझा दिवस परेशान होतो. कधी मोबाईलची फोन गायब होता तर कधी लॅपटॉपची माऊस आमची गायब होता. काय करावं ह्या पोराचं मला तर काही समजेना. पण निरागस्त आहे, आम्ही एन्जॉय करतो त्याची नटखटपणा. आणि हाच होता तो विनिंग मोमेंट जिथे ती फर्स्ट आली. माय बेबी गर्ल्स, येस, शी ऑलवेज बी द प्राऊड ऑफ मी. अँड मग इथे संपला आजचा ब्लॉग. भेटू परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळ. सबस्क्राईब नसेल केलास